नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने अगदी झटपट होणारी अशी तिळाची वडी कशी बनवायचं ते बघणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं, सर्वात प्रथम आपण आता तीळ ही भाजून घेणार आहोत. तीळ भाजण्यासाठी पॅन किंवा कढई गरम करून घ्या आणि लगेच ही तीळ आता मंद आचेवर होते आपल्याला छान खमंग होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची. तीळ ही एकसारखी भाजून घ्या, त्यामुळे आपल्या वडीला अगदी छान चव येते आणि तीळ भाजायला अगदी जास्ती वेळ लागत नाही, पटकन आपली तीळ ही भाजून तयार होते. म्हणून मंद आचेवरती हिला भाजून घ्या. अगदी जास्त वेळ देखील आपल्याला हिला भाजून घ्यायची नाही, नाहीतर जास्ती भाजल्यामुळे तिळीला चव म्हणजे तिळीची जी चव असते ती बिघडते, आपल्या ज्या वड्या असतात ते कडवट लागण्याची शक्यता असते. म्हणून आपण ह्या पद्धतीने तीळ ही भाजून घेतली. भाजलेली तीळ एका आपण भांड्यात काढून घ्यायची. लगेचच त्याच पॅनमध्ये 1 वाटी आपण तीळ घेतलेली, तर त्यासाठी इथे 1 वाटी मी शेंगदाणे वापरते. जर तुम्ही फक्त तिळीची बनवायची असेल तर 2 वाटी तीळ घ्या किंवा ह्या पद्धतीने मिक्स बनवली तरी काही हरकत नाही. तर शेंगदाणे देखील छान आपल्याला आता मंद आचेवरती खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे. जेवढं आपलं हे साहित्य परफेक्ट भाजलेलं राहील तेवढंच ते जास्त दिवस टिकेल, त्याला बुरशी येणार नाही किंवा त्याचा कडवट असा वास देखील येणार नाही. तर शेंगदाणे देखील आपण छान खमंग होईपर्यंत भाजले. दोघेही साहित्य आपण एका प्लेटमध्ये काढून त्याला व्यवस्थित पसरून थंडगार आता करून घेणार आहोत. तर इथे शेंगदाण्याचं साल जर तुम्हाला आवडत नसेल तर काढून वापरलं तरी काही हरकत नाही किंवा या पद्धतीने देखील आपण सालासकट शेंगदाणे वापरले तरी काही हरकत नाही. शेंगदाणे तीळ हे आपलं आता थोड्या वेळ झाल्यानंतर गार झाले. त्यानंतर लगेचच काय करायचं, मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हे शेंगदाणे आणि तीळ हे काढून घेऊया. तर मिक्सर आपण आता चालू बंद करत अशा पद्धतीने छान जास्ती जाडही नाही आणि जास्ती बारीकही नाही, अशा पद्धतीने हे छान मिश्रण तयार करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपलं मिश्रण हे आता परफेक्ट वडी बनवण्यासाठी तयार झाले. बारीक झालं चालेल, फक्त जाडसर ठेवू नका, त्यामुळे वडीही व्यवस्थित होणार नाही. तर इथे आपण 1 वाटी तीळ आणि 1 वाटी आपण शेंगदाणे वापरले. तर त्यासाठी इथे अशा पद्धतीने मी छोटी एक प्लेट घेतली. त्या प्लेटला लगेचच काय करायचं, तेल किंवा आपलं साजूक तूप आपण अशा पद्धतीने ब्रशने याला व्यवस्थित लावून घ्यायचं. म्हणजे वडीचं जे बॅटर तयार होईल किंवा ते मिश्रण तयार होईल पटकन आपल्याला याच्यामध्ये टाकून सेट करता येईल. तर आपलं तूप लावून प्लेट देखील तयार झाली. त्यानंतर लगेचच तीळ बनवण्यासाठी काय करायचं, एक कढई गरम करून घ्या. त्या कढईमध्ये आपल्याला पोहे खाण्याचे 3 ते 4 चमचे आपण यामध्ये तूप हे टाकून घेणार आहोत. फक्त तुपाचाच वापर करा, तेलाचा वापर करून घेऊ नका. ज्या वाटीने आपण तीळ आणि शेंगदाणे मोजले होते त्याच वाटीने बरोबर 1 वाटी इथे बारीक चिरून घेतलेला गूळ आपण यामध्ये वापरत आहोत. अगदी जास्ती खडे वापरून घेऊ नका, त्यामुळे काय होईल, गूळ विरघळायला वेळ लागेल आणि त्याचा जो पाक तयार होणार आहे तो अगदी पक्का असा तयार होईल आणि त्यामुळे आपली जी वडी आहे छान खुसखुशीत न होता तर ती कडक तयार होईल. म्हणून इथे मी अगदी बारीक असा चिरलेला किंवा किसलेला गूळ हा वापरा आणि छान तो तुपामध्ये मिक्स होईपर्यंत, त्याचं पाणी होईपर्यंत आपल्याला आता याला व्यवस्थित मंद आचेवरती मिक्स करून घ्यायचं आहे. फक्त 1 ते 2 मिनटात पटकन आपला जो गूळ असतो तो विरघळून तयार होतो. तर गूळ अशा पद्धतीने तुपामध्ये विरघळल्यानंतर लगेचच काय करायचं, जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे तिळीचं शेंगदाण्याचं ते यामध्ये टाकून आता व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं. याचा हलकासा गोळा होईपर्यंत आपण मिक्स करून घेणार आहोत. तर छान चव येण्यासाठी वेलची पावडर आपण यामध्ये टाकून याला देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला सुंठ पावडर आवडत असेल तर ते देखील आपण यामध्ये घातलं तरी काही हरकत नाही किंवा काजू बदाम थोडंफार आपल्याला थोडा बदल करायचा असेल तर तो देखील आपण केला तरी काही हरकत नाही. तर मंद आचेवरतीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हलकासा गोळा होईपर्यंत आपण आता मंद आचेवरती 2-1 मिनटावर याला छान मंद आचेवरती परतून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आता आपला छान गोळा व्हायला सुरुवात झाली. गॅस हा बंद करायचं. गरम गरम मिश्रण लगेच आपण या प्लेटमध्ये आता काढून घेऊया. गार झाल्यानंतर म्हणजे जसं ते गार होत जाईल तसं अगदी परफेक्ट ते आपलं मिश्रण हे सेट होतं. जर आपण जास्ती वेळ ठेवला तर त्यामुळे ते पटकन कडक होतं आणि आपल्याला व्यवस्थित इथे सेट करता येत नाही. म्हणून अशा पद्धतीने आपण लगेचच चमच्याच्या सहाय्याने याला व्यवस्थित पसरून घ्या. छान एकसारखं आपण याला आता प्लेन करून घेणार आहोत, जेणेकरून आपली जी वडी असेल तिळीची शेंगदाण्याची अगदी दिसायला देखील ती सुंदर दिसेल आणि अगदी परफेक्ट ती तयार होईल. तर अगदी हलक्या हाताने व्यवस्थित थापून घ्या.
जर चमच्याने येत नसेल तर हाताला थोडंसं तूप लावा आणि हाताने देखील आपण केलं तरी काही हरकत नाही। अशा पद्धतीने छान डेकोरेशनसाठी मी अगदी थोडीशी तीळ काढून ठेवली तीच आपण यावरती टाकून हिला देखील व्यवस्थित आपण व्यवस्थित सेट हे करून घ्यायचं। तर आता ही आपलं प्लेट परफेक्ट सेट करून झाली। तर त्यानंतर 10 ते 15 मिनटं आता याला गार होऊ देऊया। तर 10 ते 15 मिनटं गार झाल्यानंतर तुम्ही बघाल अगदी परफेक्ट असे आपलं सेट झालं आहे। जे मिश्रण होतं ते त्यानंतर लगेच आपल्याला हवी तशा आकाराने आणि लहान मोठी आपण आता वळीही तयार करून घ्यायची। जो पहिला भाग असतो तो थोडासा तुटतो आणि जो मधले असतो त्या छान वळ्या आपल्या तयार होतात। तर अशा पद्धतीने आपल्याला हव्या तशा आपण वळ्या तयार करून घ्यायच्या। तुम्ही बघा अगदी तोंडात टाकतात विरघळेल एवढी छान अशी आपली ही तिळाची शेंगदाण्याची वडी ही तयार झाली। तर अगदी परफेक्ट अशी आपली संक्रांत निमित्ताने अगदी छान चविष्ट आणि तेवढीच पौष्टिक अशी आपली अगदी साध्या सोप्या आणि कमी साहित्यात अगदी छान अशी आपली तिळीची आणि शेंगदाण्याची वडी ही तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू